नमस्कार, मी तन्मय भावे. जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. शहीद पोलीस नायक दीपक कोळतेंच्या कुटुंबियांची घेतली धनंजय मुंडेंनी भेट. भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर केली विविध विषयांवरती टीका. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 24 तारखेपासून पुन्हा एकदा आंदोलन करणार. अण्णा हजारे अरविंद केजरीवाल यांना भेटणार का? उत्सुकता शिगेला. स्वातंत्र्य सैनिक जानकीबाई कवडे प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कवडेंना छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती गौरव पुरस्कार प्रदान. बालिकाश्रम रस्त्याचं काम अजूनही कासव गतीनंच. रहिवाशांना धुळीसह खड्डे आणि इतर समस्यांचा करावा लागतोय सामना. जीवन न्यूजचा स्पेशल रिपोर्ट. उद्यापासून क्रिकेट वर्ल्ड कपला होणार सुरुवात. कोण जिंकणार विश्वचषक? जीवन न्यूजचा विशेष कार्यक्रम. क्रिकेट खेळाडूंनी केल्या जीवन न्यूजशी मनमोकळ्या गप्पा. व्हॅलेंटाईन डे निमित्त वामनहरी पेठे ज्वेलर्समध्ये विविध आकर्षक डिझाईन्ससह दागिने दाखल झालेत. या निमित्त आपल्या व्हॅलेंटाईनला भेट देण्यासाठी या दालनात दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करतात. अल्पावधीतच अहमदनगर जिल्ह्यातील ग्राहकांचा विश्वास संपादन केलेली सुवर्णपेढी अर्थात वामनहरी पेठे ज्वेलर्स. वामनहरी पेठे ज्वेलर्समध्ये व्हॅलेंटाईन डे निमित्त विविध आकारातील आकर्षक असे दागिने उपलब्ध आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला भेट देण्यासाठीचे दागिने सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यासाठी नगरकर ग्राहक वामनहरी पेठेमध्ये गर्दी करतात. चैतन्य चौकर, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. ट्रिपल आयडीच्या वतीनं सिस्का एलईडी लाईट्सचं उद्घाटन करण्यात आलंय. उपस्थितांसाठी बहारदार कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलं होतं. इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्स आणि आयडी असोसिएशन ट्रिपल आयडीच्या संयुक्त विद्यमानं ब्रायटर फ्युचर मीट या कार्यक्रमात नगरमधले इंटिरियर डिझायनर्स, आर्किटेक्ट आणि इंजिनियर तसेच बांधकाम क्षेत्राशी संबंधित गुंतवणूकदार उपस्थित होत आहे. कबीर डिस्ट्रीब्युटर्स आणि सिस्का एलईडीनं या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व स्वीकारलं होतं. या कार्यक्रमात सिस्का एलईडीच्या विविध उत्पादनांची माहिती देण्यात आली. जे खेळ खेळायचं आपण विसरून गेलो होतो, म्हणजे गोट्या असतील, भोवरे, विट्टू दांडू, क्रिकेट, हे सगळे खेळ फुल डे खूप एन्जॉय करून विथ फॅमिली सगळ्या मेंबर्सनी, तो 100 मेंबर तिथे उपस्थित होते. सगळ्यांनी खूप एन्जॉयपूर्वक तोही इव्हेंट तेवढा सक्सेसफुल केला. त्याबद्दल मी आयआयडी आणि आयडीच्या वतीने सर्व मेंबर्सचे मनपूर्वक आभार मानतो. आयआयडी नगर सेंटर आता ह्या लेवलला आहे, पण आयआयडी सेंटरचं आयआयडी चॅप्टर मध्ये कन्व्हर्जन करण्याकरता मला तुम्हा सर्वांची मदतीची गरज आहे. पुढील महिन्यात आयआयडी चॅप्टर आणि त्याचं मोठ्या प्रमाणात इनॉग्रेशन आपण करणार आहोत. त्यासाठी आयआयडी स्पेशल मेंबरशिप ड्राईव्ह आपण चालू केली आहे 5 ते 15 फेब्रुवारी पर्यंत. तर मी सर्वांना विनंती करतो की जे कोणी ट्रिपल आयडीचे मेंबर्स नसतील तर त्यांनी लवकरात लवकर ट्रिपल आयडीचे मेंबर्स व्हावं. त्याचबरोबर 13, 14, 15 3 दिवस इंदोर येथे शोकेश नावाचा एक मोठा इव्हेंट आहे. त्याच्यामध्ये एक्झिबिशन आणि सेमिनार असा 3 दिवसाचा भरगच्च इव्हेंट इंदोर आयआयडी चॅप्टरने ऑर्गनाइज केलेला आहे. तर तुम्हा सर्वांना जर त्या इव्हेंटला यायचं असेल तर आयआयडीच्या ऑफिसला त्या संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल. आणि 13, 14, 15 देशभरातले त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलचे बरेचसे आर्किटेक्टचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी होणार आहे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने इंदोरला यावं अशी मी या निमित्ताने विनंती करतो. विजेची वाढती गरज लक्षात घेता देशात सध्या वाढत चाललेल्या विजेचा तुटवडा ध्यानात घेऊन सिस्का एलईडी देशाला वीज बचतीचा संदेश देत असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर ट्रिपल आयडीचे अध्यक्ष अमोल खोले, अजय अपूर्वा, चंद्रकांत तागड, अवतार सिंग हीरा, राकेश गांधी, अलका बलदवा, परीक्षित रॉय, दिनेश गोपलानी हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि मान्यवरांच्या सत्काराने झाली. वी आर प्लीज्ड टू सी यू ऑल हियर. सिस्का एलईडी की ओर से आप सबका स्वागत करता हूं और आपको आपके यहाँ आने के लिए शुक्रिया अदा करता हूं, तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं. मुझे पूरा विश्वास है
ये हमारा सफर जो शुरू हुआ आगे काफी बढ़ेगा और काफी गहरा होता जाएगा। अभी ज्यादा समय ना लेते हुए हम अपना प्रेजेंटेशन चालू करेंगे। अमोल सरांनी आता जे जे काही प्रोग्राम झाले त्याच्याबद्दल माहिती दिलेलीच आहे। येत्या 20 फेब्रुवारीला आपण आगम बिनियर म्हणून जे नगरमधले एक दुकान शॉप आहे त्याचं आयरिश हॉटेलमध्ये एक प्रोग्राम मॅनेज केलेला आहे। तर सर्वांनी त्या प्रोग्राममध्ये उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो। तसंच आयडियाची घटनेची पूर्ण प्रत तयार झालेली आहे। लवकरात लवकर ती आपल्याकडे पोच करण्यात येईल। नंतर अमोल खोले यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली। गोविंद उत्तम चंदानी यांच्या कुबेर ग्रुप ऑफ कंपनीच्या सिस्का एलईडीच्या विविध उपकरणांची यावेळी माहिती देण्यात आली। त्यानंतर सिस्का एलईडीच्या विविध उत्पादनांचं लॉन्चिंग मान्यवरांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आलं। कार्यक्रमाची सांगता बहारदार गाण्यांच्या मैफिलीने झाली। पुढील काळातही ट्रिपल आयडी आणि इंटिरियर डिझायनर असोसिएशन ऑफ इंडिया नगर शाखेच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केलं। चैतन्य चौकर, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर। जानकीबाई कवडे प्रशालेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कवडे यांना क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल राहुरी तालुक्यातील उंबरे गावातील छत्रपती प्रतिष्ठानतर्फे छत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। राहुरी तालुक्यातील उमरे इथल्या छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं अहमदनगर इथल्या शिक्षणतज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय पंच स्वातंत्र्य सैनिक जानकीबाई कवडे प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कवडे यांना यंदाचा छत्रपती गौरव पुरस्कार जाहीर झालाय। रवींद्र कवडे यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची ही पावती असल्याच्या भावना कवडे प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे। छत्रपती प्रतिष्ठान तालुका राहुरी येथील उमरे या गावाने छत्रपती प्रतिष्ठानद्वारे छत्रपती पुरस्कार या ठिकाणी डॉक्टर रवींद्र कवडे साहेब जे आंतरराष्ट्रीय पंच आहेत आणि आमच्या स्वातंत्र्य सैनिक जानकी कवडे प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष आहेत। आम्हाला या गोष्टीचा अभिमान असा वाटतो की क्रीडा क्षेत्रात एवढी मोलाची कामगिरी करणारी व्यक्ती आणि त्यांची जी निवड आहे ती अचूकतेने त्या ठिकाणी उमरे गावाने योग्यतेप्रमाणे केलेली आहे याचाही आनंद वाटतो। आणि त्या ठिकाणी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये केंद्र प्रमुख असतील, मान्यवर असतील, त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही प्रशालेमध्ये त्यांचा एक यथोचित सत्कार समारंभ घडून आणला। या ठिकाणी शासनाने सुद्धा त्यांना असा छत्रपती पुरस्कार देणं खरोखर योग्य ठरेल असं वाटतं। खरोखर क्रीडा क्षेत्रामध्ये डॉक्टर रवींद्र कवडे साहेबांनी केलेली कामगिरी आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ राज कवडे ज्या संचालिका आहेत त्यांनी त्यांना साथ दिली आणि सर्व शिक्षक वृंद यांचाही त्यामध्ये वेळोवेळी त्यांना सहकार्य लाभत असतं आणि त्यांचंही क्रीडा क्षेत्राबद्दल विद्यार्थ्यांना आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं। जे छत्रपती प्रतिष्ठान आहे या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असे आभार मानावंसं वाटतं। मला हा पुरस्कार मिळाला। आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेत, मात्र आपल्या जिल्ह्यातील हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद काही औरच आहे, अशा शब्दात रवींद्र कवडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। उमरे तालुका राहुरी या गावानं गावकऱ्यांनी शिवछत्रपती पुरस्कार देण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ते देण्यात आले। या पुरस्कारासाठी गुणवत्ता त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय काम केलेले आहे तुमची कामगिरी लक्षात घेऊन त्यांनी ते पुरस्कार दिले। जे शासनाला लवकर जमत नाही अशी कृती त्या गावकऱ्यांनी केल्यामुळे मी त्यांना गावकऱ्यांना धन्यवाद देईन। कारण स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन पुरस्कार देणं, त्याचा खर्च करणे आणि संपूर्ण उपस्थित असणाऱ्या 5000 लोकांना भोजन देणं हे त्यांनी चांगलं केलं। मला हा पुरस्कार मिळाला। हा पुरस्कार बऱ्याच ठिकाणावरून आधी पण मिळालेला आहे आणि आणखी मिळतील, परंतु हा पुरस्कार माझ्या जिल्ह्यातील एका ग्रामीण भागामधून आलेला असल्यामुळं मला त्याचं वैशिष्ट्य फार मोठ्या प्रमाणात वाटतं। मात्र माझ्या या कार्याची दखल शासनानं अजून घेतली नाही याची खंतही त्यांनी यापुढे व्यक्त केली। या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली असल्याचं म्हणत याही पुढे क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचं त्यांनी बोलून दाखवलंय। या पुरस्कारामुळे नगर जिल्ह्यामधील लोकांना प्रकर्षाने एक बाब पुढे आलेली आहे की उमरे गावाने एक पुरस्कार दिला आणि सार्वमत या वृत्तपत्राने त्याची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली। तो हा पुरस्कार किती महत्त्वाचा आणि किती अचूकतेने त्यांनी दिलेला आहे
त्यामुळे पुरस्कार देण्याचंही भरपूर मोठ्या प्रमाणात कौतुक झालं आणि त्यांना धन्यवाद द्याव्यात एवढी थोडेच. आता या पुरस्कारामुळे एक नैतिक जबाबदारी अशी येते की ज्या क्षेत्रासाठी हे पुरस्कार दिले जाते त्यातनं काही लोक माझ्याकडे आले तर त्यांच्या अडीअडचणी सोडवता येतील, त्यांना मार्गदर्शन करता येईल, त्यांना प्रशिक्षण देता येईल आणि त्यांच्या नावाची योग्य ठिकाणी शिफारस करता येईल. असं ह्या पुरस्काराचं महत्त्व आहे. आणि पुरस्कार दिल्यामुळे खचितच मला आनंद झालेला आहे. काही आमच्या शाळेतील शिक्षकांनाही आनंद झालेला आहे. हा प्रस्ताव माझ्या शाळेचे शिक्षक जे श्रीमान लोणकर सर आणि इतर शिक्षक आहेत त्यांनी त्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था केली आणि म्हणून मला तो पुरस्कार मिळू शकला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर रवींद्र कवडे यांचं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. यानंतरही आपण काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, बघत राहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरी पेठे ज्वेलर्स, शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरी पेठे ज्वेलर्स, साईराम तेलिकुंट, MG रोड, अहमदनगर. साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव. या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना. गोल्डन मोमेंट्स. 11 महिने, 22 महिने, 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा. 1000, 1500 किंवा 2000 रुपये. त्यात वामन हरी पेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर. योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी आमच्या MG रोडवरील शोरूमला भेट द्या. ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com. वामन हरी पेठे ज्वेलर्स, आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची. सफर करा युरोपची. बंपर बक्षीस 2 व्यक्तींकरिता युरोप टूर किंवा 10 तोळे सोनं. दुसरे बक्षीस बँकॉक, थायलंड, पटाया टूर किंवा 20 ग्रॅम सोनं. किंवा 1 व्यक्तीकरिता उमरा टूर. तिसरे बक्षीस 2 व्यक्तींसाठी जम्मू काश्मीर टूर किंवा 10 ग्रॅम सोनं आणि याच बरोबर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर कमीत कमी 1000 रुपयांच्या पुढील खरेदी करिता वातानुकूलित वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन, मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर. फर्स्ट इम्प्रेशन एक विश्वासाचे परिपूर्ण दालन. पुरुषांसाठी परिपूर्ण शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, डिझायनर कुर्ता, शर्ट, ट्राउझर, टी शर्ट, जीन्स, सूटिंग, शर्टिंग. बनारसी शालू, दुल्हन साडी, लाचा, घागरा, कॅटलॉग साडी, प्रिंटेड साडी, वर्क साडी, ट्रॅडिशनल डिझायनर साडी, जयपूर हँडवर्क साडी, कलकत्ता हँडवर्क साडी व डिझायनर साडी आणि सुरतच्या ब्रँडेड साड्या. लेडीज ड्रेस मटेरियल सुरत, कलकत्ता, जयपूर, दिल्ली, अहमदाबाद येथील कॉटन, जॉर्जेट, सिफॉन, कॉटन सिल्क, चंदेरी सिल्क, इटालियन सिल्क, नेट, मटेरियल वर्क, साधे ड्रेसेस, तरुण मुलींसाठी वेस्टर्न ड्रेसेस, लहान मुला मुलींसाठी फॅशनेबल नवीन डिझाईनचे रेडीमेड ड्रेसेसचे विविध प्रकार. तसेच सुगंधी अत्तर आणि ऍक्सेसरीज फक्त फर्स्ट इम्प्रेशन मध्ये. नवरा नवरीसह संपूर्ण कुटुंबाचे लग्न बस्ता खरेदी करण्याचे एकमेव ठिकाण फर्स्ट इम्प्रेशन. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची. सफर करा युरोपची. फर्स्ट इम्प्रेशन. तांबोळी टॉवर, नालबंद खुंट, करसेटजी रोड, अहमदनगर. फर्स्ट इम्प्रेशन. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपालसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय.
येत्या 24 तारखेला दिल्ली इथल्या जंतर मंतरवर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. नंतर ते अरविंद केजरीवाल यांना भेटणार का, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनाला 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. जंतर मंतरवर देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होऊन हजारे एका दिवसाचं लाक्षणिक आंदोलन करणार आहेत. एप्रिलमध्ये होणाऱ्या त्यांच्या मुख्य आंदोलनासंबंधी समविचारी लोकांच्या बैठकाही ते दिल्लीमध्ये घेणार आहेत. याविषयीची माहिती हजारे यांनी गुरुवारी राळेगण सिद्धी इथं पत्रकारांशी बोलताना दिली आहे. नहीं आंदोलन के तो है ना, नहीं आप जो आंदोलन करने वाले हैं तो वो उसके बाद होगा. ये 24 तारीख को जब ये 1 दिन का आंदोलन होगा तो उसमें फिर आगे जो बड़ा आंदोलन करना है उसकी तारीख भी हम लोग तय करेंगे. तो वो मीटिंग 24 के बाद ही मीटिंग हो नहीं, वो जाएगी. बाद में होगी. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शहीद पोलीस नाईक दीपक कोलते यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप सरकारवर विविध विषयांवर शरसंधान साधलं. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीपासून भाजप सेनेचा वाद हा आज दिसायला लागलाय. भाजप आणि सेनेचा वाद हा सत्तेत यायच्या अगोदरपासूनच होता. किंबहुना निवडणुकीच्या अगोदरपासून वेगवेगळे ते लढले. वेगळे लढल्यानंतर पुन्हा सत्तेत त्यांना वाटलं एकत्र यावं, ते आले. ही आज दिल्लीचा निकाल लागला आणि म्हणून आज समोर या ठिकाणी विषय त्यांच्या नाराजीचे यायला लागलेत. माझं म्हणणं हे आहे की भाजप अंतर्गत सुद्धा फार मोठ्या नाराज्या आहेत. त्या सुद्धा आपण राज्यामध्ये अनेकदा टेलिव्हिजनवर वर्तमानपत्रातून पाहिल्यात. इथं राज्याचे एक मंत्री म्हणतायत की आम्हाला विश्वासात सचिवाच्या बदल्या करताना घेतलं जात नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्री एक स्टेटमेंट देतात आणि आदिवासी विकास मंत्री एक स्टेटमेंट देत आहेत. काय चाललंय? सेनेचा एक मंत्री उठतो आणि म्हणतो की म्हाडामधून अतिशय कमी दरामध्ये या ठिकाणी घरं राज्य सरकारने जनतेला दिली पाहिजेत, जरा राज्य सरकारने पैसे कमी खा, अशा पद्धतीचा सल्ला जर सेनेचे मंत्री देत आहेत. मुंबईमध्ये काळे का पांढरे पिवळे का पांढरे दिवे मुंबईमध्ये लावावेत, या बाबतीतलं जर भांडण होत असेल तर हे सरकार 3 महिन्यामध्ये जनतेला कळून चुकले. जसे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं भाजपचं आणि सेनेच्या सरकारचं पाय हे 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला दिसलेले आहेत. हे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न, दुष्काळ भागातले प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निवडणुकीत दिलेले आश्वासनं कुठलंही न पाळता एकमेकाचं उन्हं धुणं काढण्यात हे मग्न आहेत. यांना महाराष्ट्राच्या जनतेशी काहीही घेणं देणं नाही, हे या 3 महिन्यात स्पष्ट होतं. दिल्लीच्या निकालानंतर स्वाभाविक आहे, भाजप हरल्यानंतर सेनेला थोडासा जोर येणं आणि भाजप ज्यावेळेस जास्त जागा महाराष्ट्रात जिंकली त्यावेळेस भाजपला जोर आला होता, त्यावेळेस सेनेला त्यांनी दाबलं. हे सगळं चालणार आहे आणि ह्या दाबादाबीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचं वाटोळं होणार आहे. बेळगाव इथं झालेल्या नाट्य संमेलनात नगरचे नाट्य व्यवस्थापक सतीश अडगटला यांचा सन्मान करण्यात आलाय. त्यांच्या या सन्मानानं नगरमध्ये त्यांचं कौतुक होत असून नगरसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे. नाट्य कला विकासात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल नगरचे नाट्य व्यवस्थापक आणि शहर सहकारी बँकेचे संचालक सतीश अडगटला यांचा बेळगावच्या नाट्य संमेलनात गौरव करण्यात आला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष अभिनेते मोहन जोशी यांनी अडगटला यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केलाय. दरवर्षी नाट्य संमेलनात रंगभूमीवर तसंच रंगभूमीच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या नाट्यकर्मींचा सन्मान नाट्य परिषदेतर्फे केला जातो. नगरच्या रंगभूमीची 3 पिढ्यांपासून सेवा करणारे अडगटला कुटुंब आहे. या परिवाराच्या या कार्याची दखल घेऊन नाट्य परिषदेनं या परिवाराचे प्रमुख सतीश अडगटला यांचा गौरव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसंच ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे, श्रीकांत मोघे, राम जाधव, अरुण काकडे आणि बेळगाव नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज आदी यावेळी उपस्थित होते. या सन्मानाबद्दल सिने अभिनेत्री अलका कुबल तसंच अभिनेते रमेश भाटकर, विजय कदम, सांस्कृतिक कार्य संचालक अजय आंबेकर आदींनी अडगटला यांचं अभिनंदन केलंय. त्या नाटकाच्या बद्दल मला तो पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पहिला पुरस्कार त्यांनी डिक्लेअर केला. म्हणजे त्यांना आता बऱ्याच ठिकाणी दरवर्षी एका व्यक्तीला तो पुरस्कार देणार आहेत. वर्षापासून आम्ही या नगरमध्ये नाट्य व्यवस्थापन करतो. अनेक प्रकारची नाटकं आम्ही लावली.
काही कॉन्ट्रॅक्टने लावली, काही व्यवस्थापन केलं. आणि नाट्य या विभागात आम्ही वडिलांपासून कार्यरत आहोत. आता माझा मुलगा मंदार अडगटला हा सुद्धा आता काम करतो. म्हणजे आमची 3 पिढीपासून हे व्यवस्थापन चालू आहे आणि नाटकाशी आमचा संबंध आहे. और काही सांगतो नाही अंदाजे म्हणजे पूर्वी जवळजवळ दिवसाला एक नाटक व्हायचं. तर आता जवळजवळ हजारो नाटकं झाली असतील, 1000 तरी झाली असतील. आम्ही पहिल्यांदा जे नाट्य व्यवस्थापनात सुरुवात केलेली ते अश्रूंची झाली फुले या नाटकापासून सुरुवात केली. अश्रूंची झाली फुले आणि पंडितराज जगन्नाथ हे संगीत नाटक होतं. ते आम्ही त्यावेळेला मोनिकाला मंदिर आणि रंगभवन या ठिकाणी लावायचो. त्यानंतर काही वर्षांनी 15 वर्षांनी जवळजवळ सहकार सभागृह झालं. सहकार सभागृहात गेली 25 वर्ष आम्ही नाट्य व्यवस्थापन करतो आणि अनेक प्रकारची नाटकं आम्ही नगरकरांना दाखवली. इतका आनंद झालेला आहे, मलाच नव्हे तरी नगरकरांना बऱ्याच लोकांना आनंद झालेला आहे. प्रतिनिधी उद्धव काळापहाड, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. नगर तालुक्यातील अगडगावात पोखर्णा माता मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली आहे. या सप्ताहामध्ये महंत शंकर भारती महाराज, नवनाथ महाराज, ससे महाराज आणि ओम महाराज यांचं भक्तगणांना मार्गदर्शन लाभणार आहे. सध्या गावागावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहेत. कीर्तन, प्रवचन, भजन, हरिपाठ यात ग्रामस्थ मग्न आहेत. ज्वारी काढणीच्या काळातच हे सप्ताह सुरू असल्यानं महिला मात्र सायंकाळच्या कालावधीत हरिपाठ, कीर्तन आणि जागर करून यात सहभाग घेतात. महाराष्ट्र संत महंत साधू पुण्यवंतांची भूमी आहे. इथं समाज प्रबोधनाची मोठी परंपरा आहे. सर्वच संतांनी आपल्या अभंग रचनांच्या माध्यमातून आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा जणू वसाच घेतला होता. हीच भागवत धर्माची पताका आजच्या काळात कीर्तनकार मंडळी समर्थपणे पेलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत आगडगावकरांनी अखंड हरिनाम सप्ताहात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सहभाग घेतला. गुरुवारी या सप्ताहाची सांगता महंत शंकर भारती महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली. यावेळी आगडगाव आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घेतला. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. ही सेवा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडेसर यांनी घेतली होती. सीताबाई विष्णू सूर्यवंशी यांनी मंदिरासाठी 51 गुंठे जागा दान केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल चेमटे, राजेश चेमटे, रमेश थोरात, बबन चेमटे, बाळू चेमटे, भरत चेमटे, रामनाथ चेमटे, प्रवीण चव्हाण, दशरथ पवार, ठकाजी चेमटे यांनी परिश्रम घेतलेत. आज या ठिकाणी हे खरं तर मौजे पोखर्णा माता देवस्थान मंदिर, खांडकं, रांजणी, आगडगाव, देवगाव, त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी मनावरती घेऊन गेले 15 वर्षापासून या ठिकाणी सप्ताहाला सुरुवात केली. सप्ताहाची सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी येथील भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि प्रतिसाद देत त्याच बळावरती आम्ही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं काम चालू ठेवलं. इथं खरं वास्तविक पाहता नाथांचं विश्रांतीचं ठिकाण आहे आणि म्हणून या ठिकाणी नाथांनी विश्रांती केल्यानंतर त्यावेळेला त्यांना तहान लागली आणि तहान लागली असता पाण्याच्या शोधार्थ त्यांनी हाताने पोखरून या ठिकाणी पाण्याचा झरा या ठिकाणी निर्माण केला आणि म्हणून या ठिकाणी पोखरणी माता देवीची स्थापना केली आणि म्हणून या ठिकाणी गेली 8 दिवस आणि उद्याचा काला 9वा दिवस या ठिकाणी महंत शंकर भारती महाराज यांच्या नेतृत्वाखाली, त्याचप्रमाणे आमचे नवनाथ महाराज यांच्या मदतीनं गेली 8 दिवस आम्ही या ठिकाणी कार्यक्रम राबवतो. नगर आणि नगर परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. म्हणून आमची एक संकल्पना आहे, या ठिकाणी कितीही दुष्काळ जरी असला तरी आमच्या झिऱ्यामधलं पाणी कमी होत नाही. आमच्या झिऱ्यामध्ये या ठिकाणी पूर्ण कार्यक्रम त्याच पाण्यावर होतो. हे वामतीर्थ असा या ठिकाणी त्याचा नवनाथ ग्रंथामध्ये उल्लेख आहे आणि हे पाणी पिल्याने कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही, विकार होत नाही, पाणी पिल्याने कुठलाही त्रास होत नाही, उलट असणारा आजार बरा होतो आणि एक हे परमेश्वरानं दिलेलं एक तीर्थ आहे आणि म्हणून याचा लौकिक या ठिकाणी लांब जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर जावं अशी या ठिकाणी आमची संकल्पना आहे. प्रतिनिधी उद्धव काळापहाडसह अनिल शिंदे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.
पाथर्डी इथं सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे अतिक्रमणाचा हातोडा पडलेल्यांवर अन्याय होत असल्याच्या भावना निर्माण झाल्यानं त्यांनी शहर बंदचा इशारा दिला आहे. पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं पालिका हद्दीतील अतिक्रमण काढण्याची मोहीम गुरुवारी सुरू करून अनेक ठिकाणची अतिक्रमणं काढली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरू झालेल्या या मोहिमेत बांधकाम विभाग सहभागी न झाल्यानं काही अतिक्रमणं मात्र तशीच असून यामुळे आपल्यावर अन्याय झाला असल्याची भावना अतिक्रमणधारकांमध्ये निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात शहरातील अतिक्रमणधारकांना आपली अतिक्रमणं काढून घ्या अशा नोटिसा पालिकेनं दिल्या होत्या. पाथर्डी नगर परिषदेने अतिक्रमणधारकांना आधी 2 महिन्याआधी त्याच्यानंतर 4/2/2015 रोजी नोटिसा बजवून अतिक्रमण काढण्याविषयी सांगण्यात आले. तसेच त्यांना दैनिक सकाळ आणि दैनिक पुढारीला बातमी दिली का अतिक्रमण काढून घ्यावे आणि ही मोहीम आम्ही 12 तारखेला राबवणार आहोत. त्याच्यानंतर बुधवारी समक्ष जाऊन सगळ्या अतिक्रमणधारकांना सांगण्यात आलं का ते तुमचं अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे. काही नागरिकांनी रात्रीतून काढून घेतलं आणि राहिलेले 12 तारखेला आम्ही सर्व काढून घेतलं. 3 हातापासून सुरुवात केली सकाळी 11 वाजता. 3 हात ते अजंठा चौक, नवी पेठ, उर्दू शाळा, चिंचपूर रोड, बाजारतळ, नगर परिसर सर्व अतिक्रमण काढण्यात आले. त्यांना नोटिसा बजावल्या, त्यांचं आम्ही अतिक्रमण काढलेलं आहे. कोणावर अन्याय केलेला नाही किंवा मोठ्याचं ठेवलं गरिबाचं काढलं असं काही केलेलं नाही. कारण ज्यांना नोटीस बजावलं त्यांचं तर काढलंच आम्ही. ज्यांनी कोर्टात गोष्टी आणलं त्यांचं पण ठेवलं आहे तसं. कोर्टाच्या निर्णयानुसार परत पुढील कार्यक्रम त्यांचा होणारच आहे. त्यांचं अतिक्रमण काढून घेण्यात येणार. ज्याचे अतिक्रमण उठले त्याची सोयी का पालिका लावू शकत नाही. कारण आता शासनाकडे त्यांना दाद मागावं लागेल. शासनाने त्यांचं पुनर्वसन करावं किंवा कसं याच्याबाबत निर्णय शासन घेईल. नगरपालिकेला काय अधिकार आहे त्याचा? आम्ही गोरगरिबासाठी प्रयत्न करू. शासनाकडे त्यांचा प्रस्ताव पाठवणे किंवा त्यांच्याविषयी कळवणे, माहिती कळवणे एवढं करण्यात येईल त्यांच्याविषयी. दिवसात 222 आणि 82 ऑफिस पाथर्डी नगरपालिका संयुक्त मोहीम राबविण्यात येणार अतिक्रमण काढण्याविषयी. तर नागरिकांनी कुठे अतिक्रमण करू नये आणि ज्यांचे हायवेवर असेल अतिक्रमण त्यांनी आपापले काढून घ्यावे. या नोटिसा मिळाल्यानं अनेकांनी आपली अतिक्रमणं स्वतःहून काढली. पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख शौकत सय्यद यांच्या अधिपत्याखाली गुरुवारी पालिकेचे 17 कर्मचारी, 14 पोलीस, ट्रॅक्टर, जेसीबी, घंटागाडीचा वापर करून शहरातील नाईक चौक ते उपजिल्हा रुग्णालय, बाजारतळ, उर्दू शाळा परिसर आणि नवी पेठेतील काही भागातील अतिक्रमणं काढण्यात आली. कोरडगाव आणि नगर रोडवरील काही भाग हा बांधकाम विभागाच्या हद्दीत येतोय. या कारवाईमध्ये बांधकाम विभाग सहभागी न झाल्यानं ही अतिक्रमणं गुरुवारी पाडली गेली नाहीत. ज्यांची अतिक्रमणं काढण्यात आली त्यांच्यामध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. गुरुवारी काही टपरीधारक, भाजी विक्रेते यांनी निवेदन दिलंय. यामध्ये ही मोहीम स्थगित करावी, अन्यथा शहर बंदचा इशारा त्यांनी दिलाय. प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी. न्यूयॉर्क कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील विज्ञान विभागाचे विद्यार्थी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहेत. स्नेहालय इथल्या वंचित मुलांना आपल्या पॉकेट मनीमधून जेवणाचे डबे ते भेट देणार आहेत. डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स, न्यूयॉर्क कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर यांनी यावर्षी व्हॅलेंटाईन डे एक आगळा वेगळा करण्याचं ठरवलेलं आहे. त्याचं स्वरूप सगळं बदलून टाकलेलं आहे. सध्या व्हॅलेंटाईन डेला एक विकृत स्वरूप आलेलं आहे. त्याचा अर्थही सगळ्यांनी बदलून टाकलेला आहे. व्हॅलेंटाईन डेचा अर्थ म्हणजे प्रेमाचं प्रतीक. हे प्रेमामध्ये फक्त त्याग हीच एक भावना असते, दुसऱ्याच्यासाठी समर्पणाची भावना असते. ती विसरून लोकांनी त्याला एक विकृत स्वरूप दिलेलं आहे. आणि ही लोकांमधली भावना बदलण्यासाठी संख्याशास्त्र विभाग यांनी एक नवीन उपक्रम करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामध्ये संख्याशास्त्र विभागाने सर्व विद्यार्थ्याकडनं संख्याशास्त्राच्या एक देणगी स्वरूपात वर्गणी जमा करून स्नेहालयातील जवळजवळ 200 विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू वाटप करण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी एकूण जमा झालेल्या रकमेतून आम्ही त्यांना शालोपयोगी वस्तू म्हणून स्टीलचे टिफिन बॉक्स गिफ्ट म्हणून देणार आहे. हे बॉक्स जवळ 200 बॉक्स आम्ही त्यांना देणार आहे.
आणि तिथं आम्ही जाऊन स्नेहालयामध्ये जाऊन त्यांच्याशी हितगुज करणार आहोत. त्यांच्याबरोबर जवळजवळ 2 तास राहणार आहोत आणि तिथं आम्ही त्यांचे काही सांस्कृतिक कार्यक्रम बघणार आहोत. आमचे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांना दाखवणार आहोत, त्यांचं मनोरंजन करणार आहोत आणि तिथील सगळी परिस्थिती आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आम्ही तिथे दाखवणार आहोत आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रेमाची भावना, त्यागाची भावना आणि समर्पणाची भावना निर्माण होईल आणि समाजाची काहीतरी सामाजिक बांधिलकी आपल्याला आहे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मी जवळजवळ 200 विद्यार्थी स्नेहालयाला आम्ही भेट देणार आहोत. 200 विद्यार्थी आणि जवळजवळ 15 स्टाफ मेंबर. हा एक कार्यक्रम आम्ही तिथे करणार आहोत. 6 वाजता आम्ही तिथं म्हणजे शालेय वस्तू देण्याचा कार्यक्रम करणार आहोत. त्यामध्ये आमचे प्राचार्य साहेब, उपप्राचार्य साहेब हे सुद्धा सामील होणार आहेत आणि एक चांगला वेगळा संदेश आम्ही समाजाला या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी देण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे व्हॅलेंटाईन म्हणजे स्नेहालयातील सर्व मुले जे तिथं शिकतात, त्यांना आईवडील नाही किंवा त्यांना कोणीच तिथं नाही आणि असे स्नेहालय सांभाळतात. ह्या मुलांना एक आधार देण्यासाठी मानसिक व काही वस्तू देऊन आधार देण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि व्हॅलेंटाईन म्हणजे प्रेम आणि प्रेमाचं प्रतीक म्हणजे त्याग हे आम्ही संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद. पाथर्डीत चोऱ्यांचं सत्र अव्याहतपणे सुरूच आहे. गुरुवारी रात्री मोबाईल शॉपीसह आणखी एक दुकान चोरट्यांनी फोडलंय. पाथर्डी शहरातील मेन रोडवरील अजंठा चौक नजीक असलेल्या आदिती मोबाईल शॉपी आणि जनरल स्टोअर्स ही दुकान अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचे पत्रे उचकटून चोरी केल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे. दुकानातील दुरुस्त करण्यास आलेल्या मोबाईलची चोरी तर जनरल स्टोअर्समधील काही वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्यात. याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झालाय. यात चोरट्यांनी दुकानाच्या फर्निचरच्या नुकसानीसह सुमारे लाखभर रुपयांची चोरी केल्याचं दुकान मालक सागर पाथरकर यांनी सांगितलंय. माझं दुकान नेहमीप्रमाणे उघडण्यासाठी गेलो. त्यावेळेस दुकान उघडत तक्षणी मला माझ्या दुकानात चोरी झाल्याचं लक्षात आलं. माझ्या दुकानच्या वर पत्रे खोलून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि माझ्या दुकानात रिपेरिंगचे सॅमसंग, सोनी, गॅलेक्सी, ॲपल, चायना विविध प्रकारचे मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले रिपेरिंगचे. तसंच माझा स्टेशनरीचा माल, स्प्रे वगैरे आणि गल्ल्यातील रोख रक्कम असा अंदाजे 1.5 लाख रुपयापर्यंतचा माल माझा चोरीला गेला. मी पोलीस स्टेशनला फोन लावला आणि त्यांनी पंचनामा वगैरे केला. पोलिसांनी चोरीची माहिती घेतली आणि त्यांनी आता माझं एवढंच म्हणणं आहे की आता माझ्या दुकानात चोरी झाली. आज पाथर्डीत काल रात्री साधारण 2-3 दुकानात चोरट्यांनी फोडल्या आणि त्या 2-3 दुकानातला किरकोळ माल चोरीला गेला. सर्वात जास्त चोरी माझ्याच दुकानात झाली. माझा फर्निचरचं विविध प्रकारचं नुकसान बी चोरट्यांनी केलं. पोलिसांनी सर्व पाहिलंय. आता पोलिसांना माझी एवढीच विनंती आहे की शहरात वारंवार चोऱ्या होतात. ते आत्ता माझ्या जे चोरीला माल गेलेला आहे त्या मालाची वेळेस दखल घेऊन माझा माल मला परत मिळवून देण्यास सहकार्य करावे. पाथर्डी शहरात गेल्या 2 ते 3 महिन्यात चोरीचं प्रमाण वाढलं असून यात अद्याप कोणालाही अटक केली नाहीये. कोणत्याच चोरीच्या गुन्ह्यांचा तपासही लागला नाही. काही महिन्यांपूर्वी पाथर्डी शहरात असलेली एक मोठी मोबाईल शॉपी फुटली होती. त्यात लाखो रुपयांचे मोबाईल चोरीला गेले असताना परत मोबाईल दुकान फोडण्यात आलंय. यामुळे पाथर्डी शहरातील व्यापारी व्यावसायिक धास्तावले आहेत. यात पोलिसांनी लक्ष घालून चोरांना अटक करावी अशी मागणी भाजपचे शहर तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी केली आहे. पाथर्डी शहरामध्ये चोरीचा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. कालच पाथर्डी शहरातील आदिती मोबाईल शॉपी चोरट्यांनी वरून पत्र्याचं सिलिंग फोडून आतमध्ये घुसून चोरी केलेली आहे. कारण पोलिसांचं ह्या चोरांवर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नसून त्यांच्या मनावर कुठल्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही. त्याच्यामुळं पाथर्डी शहरामधील चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. आमच्या पाथर्डी शहरातील व्यापारी अत्यंत भयभीत असे झालेले आहेत. आमची एवढीच एक मागणी आहे व्यापारी लोकांची की लवकरात लवकर ह्या चोरांचा बंदोबस्त करून आमच्या व्यापारी लोकांना संरक्षण द्यावे. तसेच पोलीस स्टेशनला आम्ही जर कॉन्टॅक्ट करून विचारलं की बाबा इथं लवकर तुम्ही लोक 1 तास झालं त्या ठिकाणी चोरी होऊन तरी 1.5 तासानंतर चोर त्या ठिकाणी पोहोचले आणि चोरी करणारे लोक त्याच ठिकाणी उपस्थित आहेत. त्यावेळेस त्यांना दिसतंय की इथं कुठल्या प्रकारची काही होत नाही. एक पोलीस लोक 2 तासांनी येत असेल तर त्याच्यामुळे त्यांच्या मनात कुठल्या प्रकारचा धाक राहत नाहीये. आणि पाथर्डीचे पोलीस स्टेशन मधले लोक म्हणतात की आमच्याकडे पोलीस बंदोबस्त नाहीये. पाथर्डी पोलीस स्टेशनचे पण पोलीस मधले कर्मचारी वाढवण्यात यावे आणि आमच्या पाथर्डी शहरातील जे भयभीत झालेले व्यापारी लोक आहेत त्यांना संरक्षण पोलीस लोकांनी द्यावे. आणि
याच मध्यरात्री चोरट्यांनी आणखीनही काही दुकानांमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी. काँग्रेस शहर युवक काँग्रेसच्या शहर सरचिटणीसपदी अजहर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी याबद्दल त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. अहमदनगर शहर जिल्हा युवक काँग्रेस, अहमदनगर विधानसभा युवक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी आज या ठिकाणी अजहर शेख या युवक कार्यकर्त्याची निवड केली आहे. अजहर शेख हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्याला हे पद या ठिकाणी आज आम्ही दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अहमदनगर शहरामध्ये युवक काँग्रेसची ताकदवान घडी निर्माण करण्यासाठी आम्ही सगळ्यांना प्रयत्नशील राहणार आहे. येणाऱ्या काळामध्ये भरपूर तरुण या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये येण्यासाठी आणि या ठिकाणी आमच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहे. या सगळ्यांना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी संधी देऊन एक युवक काँग्रेसची चांगली घडी शहरामध्ये तयार करणार. आज अहमदनगर शहर विधानसभा युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी शेख अजहर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आज खासदार राहुलजी गांधी, प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अजहर शेख यांची नियुक्ती आज आम्ही या ठिकाणी युवकांना एक नवीन पर्याय, नवीन संधी देण्यास सुरुवात केलेली आहे आणि यापुढील जे युवक कार्यकर्ते आमचे इच्छुक आहेत त्यांनासुद्धा पुढील काळात निष्ठावान आणि पक्षाशी ज्यांनी आजपर्यंत कार्य केलं त्यांना सर्वांना या ठिकाणी न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं या ठिकाणी सांगतो आणि सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये असंच काम सुरू राहील असं या ठिकाणी कळवून थांबतो. सध्या IMS कॉलेजमध्ये राज्यस्तरीय विविध सांस्कृतिक स्पर्धा पार पडतात. काल कोलाज स्पर्धा आणि फेस पेंटिंग स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातील तरुण तरुणी सहभागी झाले होते. पाहुयात सहभागी स्पर्धकांच्या प्रतिक्रिया. नमस्कार मित्रांनो, मी रोशनी कुंद्रा, नगर कॉलेज BBA डिपार्टमेंट. ही रक्षा नवले, नगर कॉलेज BBA डिपार्टमेंट. आम्ही अग्नियम या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केला आहे. तर हा जो इव्हेंट आहे यात खूप सारे कॉम्पिटिशन्स ऑर्गनाइज्ड आहेत, लाईक फेस पेंटिंग, मॉक प्रेस, देन ॲडमॅट शो. आणि ही जी फेस पेंटिंग ही कॉम्पिटिशन आहे यात आम्हाला टाईम लिमिट 1 hour होता आणि त्यात आम्हाला 2 टॉपिक्स दिले होते, लाईक एन्व्हायरमेंट अँड इंडियन ट्रेडिशन. तर मी इंडियन ट्रेडिशन हा टॉपिक चूज केला आहे कारण की इंडियन ट्रेडिशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इंडियन ट्रेडिशन मीन्स हे नाही की जे आम्ही दुसरीकडून अडॉप्ट केलेलं आहे. तेजस सोमय्या कॉलेज कोकणगाव. आम्ही प्रथम इथे आलो आणि या कॉलेजमध्ये ही कोलाज कॉम्पिटिशन आहे आणि स्मृतीला आलो. आम्हाला इथं कोलाज या कॉम्पिटिशनसाठी सर्व साहित्य देण्यात आले, स्केच पेन्स वगैरे सगळं. पण सुरुवातीला आम्हाला आणि आम्हाला क्लीन इंडिया आणि ग्रीन करायचं होतं. इंडियाबद्दल कोलाजचं हे करायचं होतं. तर म्हणजे आपण त्या इंडियाकडं कोणत्या दृष्टिकोनातून बघतो आणि अतुल्य भारत कसा आहे याबद्दल प्रेझेंट करायचं होतं. आणि तरी आम्ही प्रयत्न खूप करतोय आणि तरी IMS CDR या संस्थेमध्ये जिल्हास्तरीय आपण वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. त्या स्पर्धेचं नाव आहे अग्नियम 2015 आणि या स्पर्धेसाठी पूर्ण जिल्हाभरातून अहमदनगर जिल्ह्यामध्ये साधारण 44 कॉलेजेसमधून आपल्याकडे विद्यार्थी आलेले आहेत आणि त्याची संख्या साधारण 600च्या आसपास आहे. या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 8 इव्हेंट होणार आहेत. त्यामध्ये क्विज कॉम्पिटिशन, मॉक प्रेस, ॲडमॅट शो, फेस पेंटिंग, कोलाज, त्यानंतर अंताक्षरी आणि ग्रुप डान्स असे 8 इव्हेंट त्यामध्ये आहेत. आणि त्या 8 इव्हेंटमध्ये प्रत्येक इव्हेंटमध्ये साधारण 30 ते 40 अशा एंट्रीज आहेत. वेगवेगळ्या टीम त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि त्या टीम आता आपण पाहिलं की वेगवेगळे कशा पद्धतीने ती मुलं तयारी करत आहेत आणि प्रत्येक स्पर्धक हा जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही स्पर्धा आयोजित करत असताना आम्हाला खरंच खूप आनंद होत आहे. त्या सगळ्या महाविद्यालयांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाठवलं. त्याबद्दल खरं तर आम्ही त्या संस्थांचे आभारी आहोत. आणि यातनं नक्कीच एक स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन त्या स्पर्धेमध्ये आपण कसं पद्धतीने जिंकू शकतो किंवा आपण जी ग्रामीण भागातली महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयातील मुलांना शहरातल्या महाविद्यालयाविषयी थोडंसं आकर्षण असतं किंवा त्यांच्या मनामध्ये कुठली भीती असते, ती भीतीसुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं कमी होईल आणि ग्रामीण भागातला विद्यार्थीसुद्धा पुढे येऊन स्पर्धेमध्ये यश मिळवू शकतो हे त्यातून सिद्ध होऊ शकते. आज संध्याकाळी जे डिक्लेअर होते त्यातून सिद्ध होईलच की काही ग्रामीण भागातले मुलंसुद्धा जिंकलेले असतील. कोण जिंकतं
महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मी भाग घेऊ शकतो, मी काहीतरी वेगळं करू शकतो, एक आत्मविश्वास या आग्नेय स्पर्धेच्या निमित्तानं जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळू शकतो. आणि म्हणूनच या संस्थेचे सरसंचालक डॉक्टर शरद कोलते, त्यानंतर संचालक डॉक्टर एम. मेहता, या व्यवस्थापन शाखेच्या प्रमुख डॉक्टर मीरा कुलकर्णी आणि अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉक्टर अभिजित मंचरकर, त्याचप्रमाणे आमची सर्व MBAची टीम या स्पर्धेमध्ये काम करत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही टीम केली आहे. त्या टीमच्या माध्यमातून ही सगळी टीम काम करत आहे. आजची स्पर्धा भरवण्यासाठी पूर्वतयारी म्हणून आम्ही प्रत्येक महाविद्यालयामध्ये स्वतः गेलो होतो. प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाऊन आम्ही याचा प्रसार केला होता आणि त्याला मिळालेला हा रिस्पॉन्स आहे. साधारण 600 मुलं आज या ठिकाणी आहेत आणि एकाच दिवसाच्या या सगळ्या स्पर्धा आहेत. यानंतरही आपण काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. फक्त सावडीकरांसाठीच खास LIC आहे ना, आता कशाला कुठं जायचं, आणि तेही तुमच्या अगदी जवळ. कुठे? अहो, सावेळीतील प्रोफेसर कॉलनी चौकातील ऋषिका एंटरप्राइजेसमध्ये LIC ऑफ इंडियाचे अधिकृत हप्ता भरणा केंद्र तसेच विमाविषयक सर्व माहिती आणि सुविधा येथेच उपलब्ध आहेत. आता वाचेल आपला वेळ आणि आपल्या पैशांचीही बचत होईल. आम्ही उपलब्ध आहोत आपल्या सेवेत सकाळी 9:15 ते रात्री 9 वाजेपर्यंत. सावेडीकरांनो, आता LIC ऑफिसमध्ये जाऊन रांगेत थांबून वाट पाहण्यापेक्षा या ऋषिका एंटरप्राइजेसमध्ये. कोठे? अहो, ऋषिका एंटरप्राइजेस, प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी, अहमदनगर. या आणि LIC संदर्भात सर्व सेवांचा अवश्य लाभ घ्या. संपर्क करा तुषार देशमुख. मोबाईल क्रमांक 94 22 72 77 09. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेधू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन, MIDCच्या मागे, नगर शिर्डी रोड, अहमदनगर. फोन 27 77 402 27 77 647. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रीगोंद्यातील पोस्ट ऑफिसमध्ये चाललेल्या अनागोंदी कारभाराचा होतकरू विद्यार्थ्यांना फटका बसलाय. इथल्या कर्मचारी भरतीसाठी अर्ज भरताना अनेक चुका झाल्या, त्या दुरुस्त करून देण्याऐवजी त्यांना दमदाटी होत असल्यानं विद्यार्थ्यांनी या विरोधात आंदोलन करून रोष प्रकट केलाय. आष्टी तालुक्यातील डागवाडी इथल्या ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाच्या संदर्भात तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं. श्रीगोंद्यातील पोस्ट ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचे पोस्टातील भरतीचे फॉर्म भरताना चुका झाल्यानं त्या दुरुस्त करण्याऐवजी महिला कर्मचाऱ्यांकडून या विद्यार्थ्यांना दमदाटी होत असल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी श्रीगोंदा पोस्ट ऑफिसमध्ये घोषणाबाजी केली आहे. श्रीगोंद्यातील पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी, विशेषतः महिला कर्मचारी, ग्राहकांशी आरेरावी करतात. हा अनुभव शहरातील तमाम नागरिकांना येत असल्याच्या चर्चेनंतर आता पोस्ट खात्यांमध्ये नव्यानं निघालेल्या भरती प्रक्रियेसाठी पोस्टात पैसे भरण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना इथल्या महिला कर्मचाऱ्यांच्या गलथानपणाची शिक्षा भोगावी लागतेय. काहींचं रजिस्ट्रेशन नंबर चुकलेत तर काहींचं नावच या कर्मचाऱ्यांनी चुकवलं आहे. याबद्दल दुरुस्ती करून द्या या मागणीसाठी हे विद्यार्थी अनेक दिवसांपासून पोस्ट कार्यालयात खेट्या घालतात. मात्र दुरुस्ती तर सोडाच, पण ही महिला कर्मचारी आलेल्या विद्यार्थ्यांना दमदाटी करत असल्याचं विद्यार्थी सांगतात. ह्या मॅडमने आमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे, जो पेमेंट जमा होतो, तो नंबर यांच्याकडून चुकलेला आहे. तर हे दुरुस्त करा म्हणतात, ते हे करत नाहीत. हे आम्हाला आतमध्ये यांना विचारायला गेलं तर हे सांगतायत की आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करू, तुम्ही इथं त्रास देऊ नका असं सांगतायत.
आणि इथून नवीन फॉर्म भरायचं तर आमच्या आळगी वाजता सांगतायत आणि आम्ही जर नवीन फॉर्म भरून इथं आलो तर हे सांगतायत की नगरला जमा करा. याबाबत आम्ही वरिष्ठांना कळवू एवढंच श्रीगोंद्याचे पोस्टमास्तर सांगत आहेत. त्यांनी काहीतरी फॉर्म वगैरे चुकवलेत वगैरे असा काही प्रकार झालाय का? पावती फाडताना नंबर चुकलेला आहे काहीतरी. आणि दुसऱ्याच्या खात्यामध्ये कोणाच्या खात्यात पैसे वगैरे काही ट्रान्सफर वगैरे केलेत का? नाही, ट्रान्सफर तो प्रकार नाही, पण पोस्टमन एक्झामचे पैसे घेताना नाही झाले. 929 नंबरचा 229ला जमा झाले. जी चुकी जी झालेली आहे ती आपल्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे हे जे आहे घडलेला प्रकार, तर यासाठी आपण काय सांगाल सर? आपलं खाते याला जबाबदार राहील का? माझ्या परीने मी फक्त वरिष्ठांच्या निदर्शनाला आणून दिली. निदर्शनाला आणून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण? याला खातं पाहिजे, काय करायचे माझ्या हातात नाही. मी पण हे तर मान्य आपल्या कर्मचाऱ्याच्या गलथानपणामुळे हा प्रकार घडलेला आहे. हा नंबर तर चुकला त्यांच्याकडून. एकंदरीतच कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराचा फटका आता विद्यार्थ्यांना बसणार आहे. ते पोस्टाच्या परीक्षेसाठी मुकणार असल्याचं दिसतंय. गेल्या 3 तारखेपासून इकडची सगळी सिस्टीम बंद पडलेली, बिघडलेली, उत्तरे दिली जात आहेत. कॉम्प्युटर नादुरुस्त आहे, नगरला पाठवलेले, आल्यानंतर तुमची कामं होतील. परंतु आज हा 6वा दिवस आहे, अद्यापही याचं कॉम्प्युटर दुरुस्त झालेलं नाही आणि या लोकांची, नागरिकांची जी सस्यहोलपट चाललेलं आहे. आज मी सलग 6वा दिवस आहे पोस्टात येतोय, कुठेही कामाचा या ठिकाणी मोजमाप होत नाही आणि प्रत्येकावर हा या ठिकाणी अन्यायच होतोय. या ठिकाणी एकतर कर्मचाऱ्यांची भरती नाही, जे काही रिटायरमेंटला आलेले 1-2 कर्मचारी आहेत त्यांनाही कॉम्प्युटरचं काही त्यातलं ज्ञान नाही आणि वारंवार ह्या चुका होत आहेत. आणि ह्या चुकाला जबाबदार कोण आहे, हाही खरा प्रश्न आहे. आणि यांना विचारलं तर हे म्हणतात तुम्ही वरिष्ठांतर तक्रार करा, आमच्या हातात काही नाही. यांच्या पलीकडे यांची काही उत्तरही नाहीत. प्रतिनिधी संतोष भागवत, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, श्रीगोंदा. ग्रामविकास संस्था इथं फॅशन डिझायनिंगचा कोर्स आलेला आहे. आता हे मी इथं नगरवरून शिकायला येतो आठवड्यातून एकदा. हे मुलींनी इथं हे शिकवलेलं आहे, हे ड्रेसेस अनारकली हे ते. हे कोर्समध्ये 45 पॅटर्न आहे. ते त्याच्यात मेन्स वेअर येतात, किड्स वेअर येतं, लेडीज वेअरमध्ये आता नवीन पॅटर्न जे सगळे येतं ते. तर ह्याचा लाभ साईदेव ग्रामविकास संस्था कोकाना आहे. इथं आम्ही खूप जणी म्हणजे 25-30 जणे आहेत. इथं बेसिक फॅशन शो मध्ये भाग घेतलेला आहे. इथं आम्हाला याचा खूप फायदा झाला, खूप म्हणजे फायदा झाला. दर संडेला इथं एक सर येतात फॅशन डिझायनिंगचे, हिदायत शेख सरांचं नाव आहे. आणि डेली हिना मॅडम शिकवतात आम्हाला. असं वाटतं परिसरातल्या प्रत्येक मुलीने याच्यात सहभाग घ्यायला पाहिजे. काही ना काही फायदा नक्की याचा आहे. त्याच्यावरती शेरवानी बनवलेली आहे. मुलींनी हा पॅटर्न बाजारात घ्यायला गेलं तर कमीत कमी 1000 किंवा 1200पर्यंत येतो. परंतु आम्ही आमच्या क्लासमध्ये हाच पॅटर्न फक्त 200 ते 250पर्यंत बनवलेला आहे. त्यालासुद्धा बाजारात घ्यायला गेलं तर खूप कॉस्टली बसतं. परंतु आमच्या क्लासमध्ये हा पॅटर्न हे 500पर्यंत बसून जातं. आणि आपणसुद्धा ते जोडावे लागतात. ह्याच्यात प्रयत्न खूप आहे. आणि फक्त ह्या ड्रेसची बाजारात किंमत 3000पर्यंत येते. परंतु क्लासमध्ये शिवला तर हा ड्रेस फक्त 1000 रुपयामध्ये बसतो. तसेच आम्हाला नगरचे सर, हिदायत सर ते दर रविवारी येत असतात. उद्यापासून क्रिकेटच्या विश्वचषकाला सुरुवात होतीये. यंदाच्या विश्वचषकावर कोणता संघ नाव कोरणार याविषयी नगरच्या क्रिकेटप्रेमी तरुणांची मतं जाणून घेतली आहेत. जीवन न्यूजचे उपसंपादक उद्धव काळापहाड आणि प्रतिनिधी चैतन्य चौकर यांनी. उद्यापासून ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटचा विश्वचषक सुरू होतोय आणि या निमित्तानं
अहमदनगर शहरातील निवास कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानावरती क्रिकेट खेळाडू मोठ्या संख्येने जमलेले आहेत. खरं तर प्रत्येक खेळाडूमध्ये आणि एकूणच क्रिकेट शौकीनांमध्ये सध्या फक्त क्रिकेटचाच जोर आपल्याला पाहायला मिळतोय. आपण इथल्या खेळाडूंकडून मत जाणून घेणार आहोत की यंदाचा वर्ल्ड कप कोण जिंकेल, यंदाच्या या विश्वचषकावर कोणचा संघ नाव करेल, इथल्या खेळाडूंकडून आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही दररोज या ठिकाणी खेळायला येतात, काय वाटतं यंदाचा वर्ल्ड कप कोण जिंकेल? भारत, इंडिया. कोणता खेळाडू तुम्हाला आवडतो आपल्या संघात? विराट कोहली. आणखी कोणते असे खेळाडू आहेत की त्या खेळाडूंच्या जीवावर भारत वर्ल्ड कप जिंकू शकेल? अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, महेंद्रसिंग धोनी. काय वाटतं कोणता संघ जिंकेल? इंडिया, 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 आफ्रिका, ऑस्ट्रेलिया. खरं तर प्रत्येक आतापर्यंत आपण 4 ते 5 खेळाडूंची मतं जाणून घेतली. प्रत्येकाचं म्हणणं भारतच वर्ल्ड कप जिंकेल असं आहे. मात्र एका खेळाडूनं दक्षिण आफ्रिका सुद्धा वर्ल्ड कप जिंकू शकतो असं सांगितलेलं आहे. आपल्यासोबत एक खेळाडू आहे, दक्षिण आफ्रिका का वर्ल्ड कप जिंकेल काय वाटतं? कारण सध्याच्या संघामध्ये तो सर्वोत्तम संघ आहे आणि एबी डिव्हिलियर्स खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्यामुळं माझं मत तर साऊथ आफ्रिकेला आहे की साऊथ आफ्रिका वेळेस वर्ल्ड कप जिंकू शकतो. भारत वर्ल्ड कप जिंकण्यासाठी काय गणित आहेत? कोणत्या खेळाडूंच्या बळावर तुमचा विश्वास आहे की त्या खेळाडूंच्या बळावर भारत हा वर्ल्ड कप जिंकेल? स्टार्ट विराट कोहली वनडाऊन आल्यानंतर त्यांनी साधारणतः 30 ते 40 ओव्हर खेळावे. तो व्यक्ती असा आहे, त्याचं खेळणं क्रिकेट बॅटिंग करणं असं आहे की तो 40 ओव्हर जर खेळला तो साधारणतः इंडियन टीमसाठी 300चा हा आकडा तिथं नेऊन ठेवू शकतो किंवा चेस करू शकतो आपण. त्यामुळे ते प्लेअर खेळणं फार महत्त्वाचं आहे. मात्र आपल्यापैकी कोणी गोलंदाज आहे का? गोलंदाज आपल्यासोबत गोलंदाजी करणारा एक खेळाडू आहे. भारताकडे असं म्हटलं जातं की चांगले गोलंदाज नाहीत, विकेट टेकर गोलंदाज नाही आहेत. ऑस्ट्रेलियातल्या ज्या खेळपट्ट्या आहेत त्या उसळत्या खेळपट्ट्या आहेत, तर या खेळपट्ट्यावरती आपले गोलंदाज टिकाव त्यांचा लागू शकेल का? नाही सर, तसं म्हणजे आपल्याकडे स्पीड पहिली गोष्ट नाही आहे आणि ती जसं त्यांना ते तिथली सवय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना, तर गोलंदाजीत तरी मी म्हणजे शक्य नाही आपलं जिंकणं गोलंदाजी बळावर. आणि स्पिनरचा तर काही उपयोगच नाही, कारण स्पिनर्स तिथे नाहीच आहेत, फक्त उसळती खेळपट्टी. तुम्ही दररोज या ठिकाणी खेळायला येता, मात्र आता वर्ल्ड कप उद्यापासून सुरू होतोय. तुमच्या या प्रॅक्टिसमध्ये, या खेळामध्ये आता काही बदल झालाय का? वेगळं असं काही आनंदाचं वातावरण किंवा उत्साह तुमच्यामध्ये संचारलाय का? काही आनंदाचं वातावरण म्हणजे पूर्वी लोक ग्राउंडवर थोडीशी गर्दी कमी राहायची, पण जसं वर्ल्ड कपचं फेवर चालू झालं आहे तसे ग्राउंडवर गर्दी वाढतच चालले. ज्या जोशाने ज्या जोमाने नवीन नवीन मुलं येत आहेत, खेळत आहेत, त्यांचा खेळ दाखवत आहेत, याने एक वर्ल्ड कपचं वारच डोक्यामध्ये फिरल्यासारखं असं वाटतंय. खरं तर वर्ल्ड कप जवळ आला की कोणता संघ जिंकेल याविषयी अनेक खेळाडूंमध्ये पैंजण रंगतात आणि प्रॅक्टिस संपली की ते खेळाडू भारत जिंकेल, दक्षिण आफ्रिका जिंकेल, ऑस्ट्रेलिया जिंकेल किंवा न्यूझीलंड जिंकेल अशी चर्चा करत असतात. तुमच्यामध्ये अशा चर्चा ही झडत असतील. जास्त कोणत्या संघाला तुमची पसंती आहे तुमच्या खेळाडूंपैकी? सर्व इंडियन असल्यामुळे इंडियनला जास्त कंकूस आहे, पण काही 2-3 जण तुल्यबळ असं साऊथ आफ्रिका कोणी ऑस्ट्रेलिया असे वादविवाद आमची चर्चा चालूच असते कंटिन्यू. अच्छा, सगळ्या एकूण 14 संघांपैकी कुठला खेळाडू आवडता तुमच्या? आपला खेळाडू आवडता तसा माझा युवराज सिंगच आहे, पण सध्या तो आउट ऑफ फॉर्म असल्यामुळे संघाच्या बाहेर आहे. पण तसं इंडियाचे जेवढे खेळाडू आहेत तेवढे सगळे चांगलेच आहेत, फॉर्मात आहेत, त्याच्यामुळे काही विषयच नाही. इथल्या खेळाडूंपैकी आपण जर पाहिलं तर बऱ्याच जणांना युवराज सिंग हा संघात हवा होता, कारण जरी इनफॉर्म नसेल तरी पण युवराज सिंग अचानक फॉर्ममध्ये येऊ शकतो आणि त्याला अनुभव आहे, त्यामुळे यावर्षी तरी युवराज सिंग टीममध्ये असायला हवा होता असं इथल्या खेळाडूंचं मत आहे. 14 खेळाडू संघांपैकी कुठला खेळाडू आवडता? रोहित शर्मा. का? कारण रोहित शर्मा सारखा खेळाडू फर्स्ट ओनर, त्याला जर सेकंडला पाठवलं तर प्रॉब्लेम येईल, पण जर फर्स्ट त्याला नाही का ओपनिंगला जर गेला तो खेळू शकतो. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया शहर आणि जिल्ह्यातल्या ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन.